Okay, Aniket is present. Karnika. Karnika and Aniket from fifth standard. Okay, Tanmay is also have joined. Okay. सो फिफ्थ स्टँडर्ड स्टुडंट्स आपण लास्ट टाइम ह्या इमेज पर्यंत आपण लेसन कव्हर केला होता. आठवते सगळ्यांना? अवर होम अँड इन्व्हायरमेंट. आपले घर आणि आपला परिसर हे आपण पाहत होतो. तर त्याच्यामध्ये आपण फर्स्ट लेक्चरमध्ये काही टाइप्स ऑफ हाऊसेस पाहिले होते. रुरल एरियातले आणि अर्बन एरियामधले हाऊसेस, म्हणजे विलेज मधले काही हाऊसेस आणि सिटी हाऊसेस. देन व्हाय हाऊस इज इम्पॉर्टंट और हाऊसचे इम्पॉर्टन्स म्हणजे घराचं महत्व. तर हे आपण थोडस स्टडी केले होते. अ शेल्टर, अ रेस्टिंग प्लेस, म्हणजे घर म्हणजे एक निवारा असतो, एक रेस्ट करण्याची जागा असते. त्याच्यानंतर प्रोटेक्शन असतं, ते आपल्याला ऊन, वारा, पाऊस याच्यापासून एक ते आपल्याला प्रोटेक्ट करतं. प्रोटेक्शन फ्रॉम वाईल्ड अॅनिमल्स, वाईल्ड अॅनिमल्स पासून प्रोटेक्ट करतं आणि अँटी सोशल इलिमेंट्स पासून पण आपण सेफ राहतो, म्हणजे असामाजिक घटक असतात त्याच्यापासून पण आपलं संरक्षण होतं. नंतर मार्शी पीपल बिग. ब्रेक होतोय का स्टुडंट? ओके, मी थोडस क्लास लिव्ह करून परत जॉईन करते. ओके, तर आता मला आवाज येतोय का सांगा? ओके, लेट्स सी. तर व्हाय पीपल बिकम होमलेस, तर आपण त्याच्यामध्ये पाहिलं होतं की लोकांजवळ घर का नसतं, तर पॉवर्टी असते, म्हणजे गरिबी असते. लॅक ऑफ अफोर्डेबल हाऊसिंग, म्हणजे हाऊसेसच्या किमती आहेत आजकाल खूप वाढलेल्या आहेत. छोटस घर घ्यायचं म्हणलं तरी त्याची प्राइस खूप लाखोंमध्ये असते. तर त्याच्यामुळे सुद्धा लोक घर घेऊ शकत नाहीत. इनएडिक्वेट इन्कम, म्हणजे त्यांची जी सॅलरी असते किंवा त्यांची मिळकत असते ती कमी असते, अपुरी असते. अनएम्प्लॉयमेंट, बऱ्याचशा लोकांकडे तर कामच नाहीये, नोकरी नाहीये किंवा काम नाहीये, तर अशा लोकांना घरं मिळत नाहीत. फिजिकल अँड मेंटल डिसऑर्डर, काही लोक फिजिकली किंवा मेंटली डिसऑर्डर असतात, म्हणजे शारीरिकरित्या कमजोर असतात किंवा मानसिकरित्या ते कमजोर असतात, मतिमंद किंवा मग अपंग
असे लोक असतील तर ते पैसे कमवू शकत नाहीत आणि मग त्याच्यामुळे घर नसतं त्यांच्याकडे. त्याच्यानंतर नॅचरल डिझास्टर. नॅचरल डिझास्टर मीन्स ह्या ज्या कॅलॅमिटीज येतात, संकट येतात, नैसर्गिक संकट, जसं की पाऊस, दुष्काळ, भूकंप, पूर आला किंवा असं ह्या ज्या गोष्टी आहेत, तर सुनामी आली किंवा काय, हे सगळे आहेत नॅचरल डिझास्टर्स. तर याच्यामध्ये सुद्धा लोकांची घरं वाहून जातात किंवा डिस्ट्रॉय होतात आणि त्याच्यामुळे मग त्यांच्याकडे नवीन घर बांधण्यासाठी पैसे राहत नाहीत किंवा त्यांचा इन्कम सोर्स कमी असतो आणि डिझास्टर मध्ये त्यांचं सगळं नुकसान झालेलं असतं, त्याच्यामुळे ते दे बिकम होमलेस. We all have a right to clean potable water, sufficient food and safe shelter and education. तर आपल्या महत्वाच्या गरजा कोणत्या आहेत बेसिक? तर एक पिण्यायोग्य पाणी, पोर्टेबल वॉटर, सफिशियंट फूड म्हणजे पुरेसं अन्न, सेफ शेल्टर एक सुरक्षित निवारा आणि शिक्षण एज्युकेशन. ह्या चारही गोष्टी सगळ्यांसाठी इम्पॉर्टंट आहेत. शिक्षण घेतलंच पाहिजे सगळ्यांनी, शिकलंच पाहिजे. त्याच्यानंतर एक प्रत्येकाला राहण्यासाठी एक व्यवस्थित घर पाहिजे, अन्न आणि पाणी पण पाहिजे. त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं हे एक चेन होती घरांची, हिस्ट्री मधल्या घरांपासून ते आता मॉडर्न हाऊसेस पर्यंत. जसं की पहिले माणूस झाडावरती राहत होता, आधी मानव जो होता तो झाडावरती राहत. त्याच्यानंतर त्याने दगडांमध्ये म्हणजे गुहेमध्ये दगड फोडून गुहेमध्ये राहण्यास सुरुवात केली. त्याच्यानंतर मग असंच दगडांचं एक छोटस घर बनवलं, नंतर हट बनवली, त्याच्यानंतर कौलारू घर बनवलं, नंतर सिमेंटचं घर बनवू लागला छोटस, आणि त्याच्यानंतर मोठे मोठे मल्टी स्टोरी बिल्डिंग बोलतात त्याला. मल्टी स्टोरी म्हणजे खूप सगळे फ्लोअर असणारी बिल्डिंग बनवू लागली. शहरांमध्ये आपण पाहतो 12, 20, 25 फ्लोअर पर्यंत आता बिल्डिंग बनतात. ओके. Okay. Visit a place where construction work is going on. List the materials that you see there. Obtain information about the pollution in that area. तर तुम्हाला एका ठिकाणाला भेट द्यायची आहे जिथे कन्स्ट्रक्शन वर्क चालू आहे, जिथे बांधकाम चालू आहे. तिथे कोणते कोणते मटेरियल्स यूज करतात बांधकाम करण्यासाठी. खाली एक चार्ट दिलाय बघा, त्या चार्ट मधले सगळे मटेरियल्स बांधकामासाठी यूज होतात. आणि त्या एरियामध्ये पोल्युशन कसं होतं, कुठल्या कुठल्या प्रकारचं पोल्युशन होतं, याचं आपल्याला लिस्ट डाऊन करायचं. तर मटेरियल्स बघा खाली, मटेरियल आणि साईडला दिलंय दुसऱ्या बॉक्समध्ये दिलंय ओरिजिनल सोर्स. म्हणजे लोखंड, वूड, लाकूड, वॉटर, रबल. रबल म्हणजे काय, भंगार किंवा भंगार सामान जे असतं त्याला बोलतात रबल. ग्लास म्हणजे काच, फ्लोर टाईल्स, त्या टाईल्स बसवल्या जातात, फरशी जी बसवली जाते, सँड, नंतर वाळू, रूफ टाईल्स म्हणजे छतावरती जे टाईल्स बसवल्या जातात, पत्रा बोलतो ना आपण, तर तो पत्रा, टीनचे शीट्स असतात. तर ते कशापासून बनलेले असतात ते आपल्याला सांगायचं. ओरिजिनल सोर्स म्हणजे ते ऍक्च्युअल कुठून येतात. तर ब्रिक्स जे असतात, त्या विटा ज्या असतात त्या मातीपासून बनतात. लाल माती असते त्याच्यापासून ब्रिक्स बनतात. त्याच्यानंतर सिमेंट जे आहे ते लाईमस्टोन पासून बनतं. लाईमस्टोन नावाचा एक घटक असतो, तर त्याच्यापासून सिमेंट बनतं. त्याच्यानंतर आयरन, आयरन एक मेटल आहे, लोखंड, तर ते मेटल पासून, त्याचा ओरिजिनल सोर्स आहे मेटल. वूड, वूडचं सोर्स आहे ट्रीज, है ना, लाकूड कुठून भेटतं, ट्रीज पासून.
त्याच्यानंतर वॉटर, वॉटर तर रिव्हर किंवा मग रिव्हर, लेक्स, डॅम जे पण असेल तिथून पाणी आणलं जातं बांधकामासाठी, किंवा वेल, विहीर. तर हे आहेत त्याचे ओरिजिनल सोर्स. त्याच्यानंतर रबल, रबल म्हणजे प्लॅस्टिक किंवा जे याच्यामध्ये यूज होतं बांधकामामध्ये, स्टील, प्लॅस्टिक, किंवा तर ते कुठून त्याचा ओरिजिनल सोर्स आहे मेटल म्हणू शकतो आपण, कारण रबलला ऍक्च्युअल भंगार सांगितले त्यांनी, तर ते आपण त्याला ओरिजिनल सोर्स मेटलच होऊ शकतो त्याचा. त्याच्यानंतर ग्लासचा आहे सँड, ग्लास जी आहे ती सँड पासून बनवली जाते म्हणजे वाळूपासून. त्याच्यानंतर फरशी, फ्लोअर टाईल्स कशापासून बनतात तर सिमेंट आणि वाळूपासूनच बनतात फ्लोअर टाईल्स पण. तर सँड आणि सिमेंट, लाईमस्टोन असं बोलू शकतो आपण. खाली त्याच्या खाली आहे सँड. सँड कुठून मिळते आपल्याला, रिव्हरच्या साईडला असते सँड किंवा समुद्राच्या बाजूला असते. तर रिव्हर आणि सी म्हणजे समुद्र. रूफ टाईल्स, छतावरच्या ज्या टाईल्स आहेत त्या सुद्धा मातीपासून बनलेल्या असतात म्हणजे सँड पासून. आणि टीन शीट्स, टीन शीट्स मेटल पासून. अंडरस्टूड? आवाज येत नाही का स्टुडंट्स? अदर स्टुडंट्स आवाज येतोय का? ओके. समजलं का पण आता फिफ्थ स्टँडर्ड स्टुडंट? समजते का शिकवलेलं की अजून एकदा सांगायचंय? आता आपण पाहिलं बांधकामासाठी कुठल्या मटेरियलचा यूज होतो, तर ते तुम्हाला समजलं का चार्ट, की परत एकदा सांगू मी? ओके, समजलं ना? अंडरस्टूड? ओके. Compare your own list with your friend list. Find the original source from which construction material is obtained and note them down in the above chart. Though there are so many different types of houses, everyone is attached to their own house. It is not only the walls and doors and windows and the roof that makes up house. म्हणजे आपण पाहिले की देर आर डिफरंट टाइप्स ऑफ हाऊसेस. खूप सगळ्या प्रकारचे घर आपण पाहिले. खेडेगावातली घरं, घरांपासून झोपडीपासून ते मोठे मोठे बिल्डिंग्स पर्यंत आपण सगळ्या प्रकारची घरं पाहिली. तर एव्हरीवन इज अटॅच टू देअर ओन हाऊस म्हणजे प्रत्येकाला आपलं घर खूप आवडत असतं. इट इज नॉट ओनली द वॉल्स अँड डोअर्स अँड विंडोज अँड रूफ. म्हणजे घर म्हणजे काय फक्त भिंती, दरवाजे, खिडक्या आणि छतच नसतं, फक्त एवढंच नसतं. तर घर कशापासून बनतं तर त्या घरामध्ये राहणाऱ्या लोकांपासून बनतं. इट इज द पीपल हु लिव्ह इन दॅट हाऊस अँड देअर लव्ह अँड अफेक्शन फॉर वन अनदर दॅट टर्न्स अ हाऊस इन टू होम. किती छान सांगितलंय बघा, किती छान मेसेज दिलाय की आपलं जे घर असतं ते फक्त खिडक्या, दरवाजे आणि भिंती, छतांनी नाही बनत, तर तिथे राहणाऱ्या लोकांमुळे बनतं. आपल्या फॅमिलीत जे राहणारी लोक असतात त्यांच्यामध्ये जे प्रेम असतं, एकमेकांबद्दल अफेक्शन म्हणजे आपुलकी असते, त्याच्यामुळेच त्या घराचं होम बनतं. ते नुसतंच घर नाही होत राहत, तर त्याला होम बोलतात. होम म्हणजे काय, जिथे आपले फॅमिली मेंबर्स असतात. हाऊस म्हणजे फक्त दगडा मातीचं घर, आणि होम म्हणजे काय तर जिथे सगळी लोक आपुलकीने प्रेमाने राहतात त्याला बोलतात आपली फॅमिली म्हणजे होम. हाऊसचं होम बनतं कुणामुळे बनतं तर आपल्या फॅमिलीत राहणाऱ्या लोकांमध्ये, किंवा लोकांमध्ये जे प्रेम आहे, आपुलकी आहे, तर त्याच्यामुळे त्या घराचं
बघा आता तुम्ही तुमच्या घरी बघता तुमची मम्मी किती घर छान ठेवते किंवा त्या घराला किती सजवून ठेवते, आवडते, है ना. तुम्ही सुद्धा त्यासाठी एफर्ट्स घेता, आपलं घर छान दिसावं, छान राहावं. म्हणजेच काय, तर घर म्हणजे फक्त दगड माती नाहीये, तर ते आपलं प्रत्येकाला आपलं घर आवडत असतं, है ना. यूज these पिक्चर्स टू डिस्कस हाऊ एन्व्हायरमेंटल पोल्युशन अफेक्ट अस. तर खाली काही पिक्चर्स दिलेले आणि आपल्याला डिस्कस करायचंय की पोल्युशन होतंय, ह्या सगळ्या पिक्चर्स मध्ये पोल्युशन होताना दिसतंय. तर ते पोल्युशन आपल्यावर कसं इफेक्ट करतं ते पाहायचंय आपल्याला. जसं की ते लॉन्च एक्स्ट्रॅक्टिंग सँड, एक जहाज आहे इथे आणि ते काय करते, जमिनीतून नदीतून सँड काढते, म्हणजे वाळू काढते. त्याच्यानंतर आहे फॉरेस्ट फायर. आता वरचे वर पॉप्युलेशन आपली वाढायला लागलेली आहे, लोकसंख्या वाढतीये, लोकांची संख्या वाढते, त्याच्यामुळे ना बिल्डिंग ही जी घरं आहेत ती वरचे वर कमीच पडतायत. त्याच्यामुळे काय होतंय, तर फॉरेस्टचा जो एरिया आहे तो फॉरेस्ट फायर म्हणजे जंगलं जाळली जातात आणि तिथे घरासाठी किंवा लँड तिथे बनवली जाते, जमीन बनवली जाते घरं बांधण्यासाठी किंवा शेतीसाठी. तर त्याला बोलतात फॉरेस्ट फायर. फेलिंग ट्रीज अँड फॉरेस्ट, बऱ्याच वेळेला जिथे झाडं आहेत ती कट पण केली जातात. कुठे कन्स्ट्रक्शन वर्क करायचंय, कुठे एखादी बिल्डिंग बांधायची आहे, तर बऱ्याच वेळेला तिथली झाडं कट केली जातात. असं करता करता मग हळूहळू आपल्या अर्थवरच्या झाडांची संख्या कमी होतीये. क्वॅरिंग म्हणजे काय, तर खाणकाम. तर जिथे दगड सापडतात, जिथे बांधकामासाठी कन्स्ट्रक्शन वर्कसाठी दगड लागतात, तिथून ते खाणकाम करून ती दगड फोडून आणली जातात इथे आपल्या बांधकामाच्या साईटवरती. तर त्याला बोलतात क्वॅरिंग. त्याच्यानंतर ड्रॉइंग एक्सेस वॉटर. आता कन्स्ट्रक्शन करायचंय तर खूप सगळं पाणी लागतं त्याला, मोठ्या मोठ्या बिल्डिंग उभ्या करायच्यात. तर मग तुम्ही पाहिलं असेल बांधकामावरती खूप सगळं पाणी मारावं लागतं. तर मग हे पाणी कुठून येतं, तर टँकरनी वेल मधून किंवा रिव्हर मधून, डॅम मधून आणलं जातं बांधकामासाठी. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर बांधकामासाठी पाणी लागतं. तर त्याचं आता पॉप्युलेशनवर, ह्या पॉप्युलेशनमुळे, ह्या सगळ्या कामांमुळे आपल्यावर त्याचा कसा इफेक्ट होतोय ते आपल्याला पाहायचंय. ओके, कर्णिका रीड करणार का? कर्णिका, कॅन यू रीड नेक्स्ट पॅराग्राफ कर्णिका? कर्णिका होती ना क्लासमध्ये? ओके तन्मय, रीड कर. The population of the world is increased all the time. That's why houses are being built in large numbers. Natural resources have to be used in very great quantities to build this house. They are obtained using the methods listed below. These methods are harmful to the environment and lead to the population of air, water and soil, and also cause noise pollution. पोल्युशन. पुढचे वाचते, पॉइंट्स वाच फक्त. Digging up hills of for quarrying, ex- extracts, extracting, extracting sand, एक्स्ट्रॅक्टिंग, हा, सँड, extracting sand for शोर, sea and river beds, extracting stone and earth from the ground, drawing out excessive amount of groundwater, filling trees to clear land, filling up ponds, lakes, streams, rivers, creeks, and low lying areas to
reclaim land. ओके, व्हेरी गुड रीडिंग. छान रीड केलं बघा तन्मयने. तन्मय 5th मध्ये आहे ना तू? आर यू इन 5th स्टँडर्ड तन्मय? Yes. ओके, व्हेरी गुड. द पॉप्युलेशन ऑफ द वर्ल्ड इज इन्क्रीजिंग ऑल द टाइम. म्हणजे आपल्या जगाची लोकसंख्या वरचेवर वाढतच चालली आहे. दॅट इज व्हाय हाऊसेस आर बिंग बिल्ट इन अ लार्ज नंबर. त्याच्यामुळे पॉप्युलेशन लोकसंख्या वाढतीये, तर त्याच्यामुळे आपल्याला घरं सुद्धा खूप सगळे म्हणजे कंटिन्युअस घरांचं बांधकाम कुठे ना कुठे तुम्हाला दिसत असेल. कन्स्ट्रक्शन चालूच असतं आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये. प्रत्येक वेळेला नवीन घर होत असतात. आधी बघा तुमची आपली गावं जी होती ती खूप छोटी छोटी होती, आता मोठी 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 होत चालली आहेत. कंटिन्युअस गावांची संख्या वाढत चालली आहे, गावांमधल्या घरांची संख्या वाढत चालली आहे. तर नॅचरल रिसोर्सेस हॅव टू बी युज्ड इन अ व्हेरी ग्रेट क्वांटिटीज टू बिल्ड दीज हाऊसेस. तर ही सगळी घरं जी बांधायची असतात आपल्याला, त्यासाठी नॅचरल निसर्गाचे जे स्रोत आहेत म्हणजे झाडं असतील, लाकूड असेल किंवा पाणी असेल, वाळू असेल, सिमेंट, वाळू, दगड, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या खूप सगळ्या प्रमाणात खूप मोठ्या प्रमाणावर यूज कराव्या लागतात. दे आर ऑब्टेन युझिंग द मेथड्स लिस्टेड बिलो. आणि ते खाली दिलेले ज्या मेथड्स आहेत तिथून पद्धतीने ते मिळवले जातात. दीज मेथड्स आर हार्मफुल टू एन्व्हायरमेंट अँड लीड टू द पोल्युशन ऑफ एअर, वॉटर अँड सॉइल अँड ऑल्सो कॉज नॉईज पोल्युशन. तर ह्या सगळ्या ज्या मेथड आहेत वरती आपण पिक्चर मध्ये पाहिल्या, ह्या ज्या सगळ्या पद्धती आहेत हे सगळे रिसोर्सेस घ्यायच्या, तर त्याच्यामुळे पोल्युशन होतं आपल्या वातावरणामध्ये. खूप मोठ्या प्रमाणावर पोल्युशन होतं, जसं एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन, सॉइल पोल्युशन आणि नॉईज पोल्युशन म्हणजे ध्वनी प्रदूषण, आवाजाचं प्रदूषण. तर डिगिंग अप हिल्स फॉर क्वायरिंग. तर इथे खाणकाम केलं जातं, दगड फोडले जातात, त्यावेळेला खूप मोठ्या प्रमाणावर नॉईज पोल्युशन होतं. त्याच्यानंतर एक्स्ट्रॅक्टिंग सँड फ्रॉम सी शोर्स अँड रिव्हर बेड्स. तर ही जी वाळू आहे ती समुद्रातून किंवा नद्यांमधून काढून घेतली जाते. त्याच्यामुळे नदीचं बघा म्हणजे मुरवून ठेवण्याची, पाणी ऍब्सॉर्ब करण्याची क्षमता पण वरचेवर कमी व्हायला चालली, कारण वरचेवर वरची वाळू किंवा माती जी आहे ती कंटिन्युअस नद्यांमधून ओढली जाते. त्याचबरोबर जी जहाजं असतात, हे आपण इथे पाहतोय सँड काढण्याची जी शिप्स असतात, त्याच्यामधलं ऑइल सुद्धा समुद्रात किंवा नद्यांमध्ये स्प्रेड होतं. त्याच्यासाठी जे इंधन लागतं, फ्युएल लागतं, पेट्रोल, डिझेल, ते सुद्धा त्या नद्यांमध्ये किंवा समुद्रामध्ये ते सांडतं आणि मग त्याच्यामुळे काय होतं, वॉटर पोल्युशन पण होतं. एक्स्ट्रॅक्टिंग स्टोन अँड अर्थ फ्रॉम द ग्राउंड म्हणजे जमिनीतून दगड आणि माती काढली जाते. ते जसं डिगिंग अप आहे तसंच एक्स्ट्रॅक्टिंग स्टोन, दगड आणि माती घेतली जाते जमिनीतून. ड्रॉइंग आउट एक्सेसिव्ह अमाऊंट ऑफ ग्राउंड वॉटर. तर खूप मोठ्या प्रमाणावर नद्यांमधलं पाणी किंवा विहिरींमधलं पाणी खेचून घेतलं जातं. बांधकामासाठी खूप पाणी लागतं. मग हे जे ग्राउंड वॉटर आहे तर ते सुद्धा जास्त प्रमाणावर यूज केलं जातं. फिलिंग ट्रीज टू क्लिअर लँड. फेलिंग ट्रीज म्हणजे झाडं पाडली जातात आणि तिथल्या जागा क्लिअर केल्या जातात, जमिनी प्लेन सपाट केल्या जातात, कारण तिथली झाडं पाडून तिथे त्यांना कन्स्ट्रक्शन करायचं असतं. फिलिंग अप पॉन्ड्स, लेक, स्ट्रीम्स, रिव्हर्स, क्रीक अँड लो लाईंग एरियाज टू रिक्लेम लँड. कधी कधी काय होतं, हे जे तळे आहेत, तलाव किंवा छोट्या छोट्या नद्या आहेत, हे सगळे जे पाण्याचे स्रोत आहेत ते काय तळी वगैरे आहेत, तर ते काय केले जातात. प्रमिताने हँड रेज केलाय का बरं? चुकून झालाय का? ओके. तर ही जी तळी आहे ती बुजवली जातात प्लेन सपाट लँड करण्यासाठी. ती जी तळी आहेत किंवा तलाव आहेत ते बुजवले सुद्धा जातात बऱ्याच वेळा. तर या सगळ्या गोष्टींमुळे कुठे वॉटर पोल्युशन होतं, एअर पोल्युशन म्हणजे ही सगळी जी वाहनं आहेत, हे जे युजेस होतात, तर जिथे कुठे कुठे फॉरेस्ट फायर म्हणजे आग लावली जाते, त्याच्यामुळे एअर पोल्युशन होतं. कुठे कुठे वॉटर पोल्युशन होतं. कधी कधी ह्या मशीनचा आवाज, ही जी दगड वगैरे फोडणारी मशीन असते, स्टोन कटिंग मशीन,
तर त्याचा आवाज खूप जास्त असतो, त्याच्यामुळे नॉईज पोल्युशन होतं. तर ह्या सगळ्यांमुळे पोल्युशन म्हणजे प्रदूषण खूप जास्त प्रमाणावर होतं आपल्या वातावरणामध्ये. Because of growing urbanization, land which was previously being used for agriculture and similar other purposes is now being used to build roads and to raise settlement. पहिले जी अर्बनायझेशन म्हणजे आता शहरीकरण होतंय, आपल्या इथे शहरं वाढत चाललेली आहे, शहरं मोठी मोठी होत चालली आहेत. त्याच्यामुळे काय होतंय, पहिले जी लँड ऍग्रिकल्चरसाठी म्हणजे शेतीसाठी किंवा अजून दुसऱ्या कारणासाठी, पशुपालनासाठी, शेतीसाठी जी यूज केली जात होती, त्याच्या जागी आता रोड्स आणि मोठ्या मोठ्या वसाहती होऊ लागल्या. सेटलमेंट्स म्हणजे काय? सेटलमेंट्स मीन्स वसाहती. तर तिथे नवीन नवीन वस्ती. व्हॉट हॅपन स्टुडंट्स? ओके. तर नवीन नवीन वसाहत उभी राहते, त्याच्यामुळे जागेचं शॉर्टेज होतंय. त्याच्यामुळे मग ऍग्रिकल्चर वगैरे साठी जी लँड यूज व्हायची आता ती कन्स्ट्रक्शन साठी यूज होऊ लागली. व्हेन दिस लीड टू द शॉर्टेज ऑफ ऍग्रिकल्चरल लँड, फॉरेस्ट लँड इज युज फॉर. आता ऍग्रिकल्चर लँड सुद्धा कमी पडू लागली. नंतर मग माणसाने काय केलं, फॉरेस्ट लँड यूज करायला. जंगल जे आहे तिथे ऍग्रिकल्चर साठी जागा कमी पडू लागली, म्हणून जंगल जाळून किंवा तिथली जंगल साफ करून तिथली झाडं तोडून ती जागा ऍग्रिकल्चर साठी यूज करू लागली. ट्रीज आर फेल्ड इन ग्रेट नंबर्स अँड फॉरेस्ट आर रिड्यूस. त्याच्यामुळे काय झालं, बरेचसे झाडं पडून गेली आणि झाडांची संख्या खूप कमी झाली. त्यामुळे जंगल सुद्धा आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. आपल्याला तर माहितीये झाडं किती आवश्यक आहेत. झाडांमुळे आपल्याला ऑक्सिजन मिळतो, वातावरणातलं प्रदूषण कमी होतं, है ना. कार्बन डायऑक्साईड झाडं ऍब्सॉर्ब करतात आणि आपल्याला ऑक्सिजन देतात. त्याचबरोबर झाडांमुळे पाऊस पडतो. झाडांमुळे पडलेला पाऊस जो असतो त्याची माती घट्ट धरून ठेवते, ऍब्सॉर्ब करून ठेवतात झाडाची मुळं. त्याच्यामुळे जमिनीमध्ये माती टिकून राहते. मग ती ओली मातीच आपल्या शेतीसाठी उपयोगी येते, झाडांसाठी किंवा फळझाडं जी असतील शेतीच्या कामासाठी ती उपयोगी येते. तर झाडं नसतील तर आपलं लाईफच म्हणजे झाडांशिवाय लाईफ होऊ शकत नाही, है ना. तर तरीही म्हणजे फॉरेस्ट हे सगळे कट करून आता त्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन वर्क चालू आहे. म्हणजे माणूस हा जो आहे तो आपल्या निसर्गाचा पूर्ण डिस्ट्रॉय करतोय, निसर्गाला डिस्ट्रॉय करतोय, त्याचा ऱ्हास करतोय आणि मग त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात नंतर. पोल्युशन वाढू लागलंय वातावरणामध्ये, त्याच्यामुळे लोक सारखी आजारी पडतात. पोल्युशनमुळे बघतो आपण दमा वगैरे, अस्थमा यासारखे आजार ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे निर्माण होतात. तर झाडांची संख्या कंटिन्युअस वाढत राहिली पाहिजे. पण होतंय काय, कन्स्ट्रक्शन वर्कमुळे झाडं जी आहेत ती कमी कमी होत चालली आहेत. एनर्जी इज नीडेड टू प्रोड्यूस कन्स्ट्रक्शन मटेरियल. इट इज युज्ड ऑन अ व्हेरी लार्ज स्केल टू प्रिपेअर ब्रिक्स फ्रॉम द सॉइल. तर हे कन्स्ट्रक्शन मटेरियल सगळं जे पाहिजे असतं त्याच्यामध्ये एनर्जी लागते. म्हणजे इलेक्ट्रिसिटी लागत असेल किंवा पेट्रोल, डिझेल ह्या ज्या सगळ्या मशिनरी आहेत त्या सगळ्या यूज कराव्या लागतात कन्स्ट्रक्शन मटेरियल बनवण्यासाठी. तर त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर एनर्जी लागते, म्हणजे इलेक्ट्रिसिटी लागते. तर सॉइल ब्रिक्स बनवायचे आहेत किंवा सिमेंट बनवायचे, सिमेंट फ्रॉम लाईमस्टोन, ग्लास फ्रॉम सँड, वाळूपासून ग्लास बनवायची. तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी एनर्जी लागते. व्हेअर डज द एनर्जी कम फ्रॉम? इट इज प्रोड्युस्ड युझिंग नॅचरल फ्युएल्स लाईक कोल, नॅचरल गॅस और मिनरल ऑइल. तर ही एनर्जी कुठून येते? एकतर कोळसा असतो किंवा नॅचरल गॅस, बायोगॅस वगैरे नॅचरल गॅसेस जे असतात त्याच्यापासून ही एनर्जी तयार केली जाते, किंवा मिनरल ऑइल. मिनरल ऑइल म्हणजे काय, पेट्रोल, डिझेल हे जे सगळे ऑइल्स आहेत त्याला बोलतात मिनरल ऑइल. तर हे सगळे साठे जे आहेत ते संपणारे साठे आहेत, म्हणजे रिन्युएबल नाहीयेत, ते आपण परत तयार करू शकत नाही. खूप लाखो करोडो वर्षांपूर्वी पृथ्वीमध्ये हे जे सगळे फॉसिल्स म्हणजे अवशेष, जुन्या प्राण्यांचे, माणसाचे अवशेष जे गाडले गेले है ना, जेव्हा पृथ्वीची उत्पत्ती झाली त्यावेळेला जे गाडले गेलेले अवशेष आहेत त्याच्यात ते मिनरल ऑइल किंवा कोल, नॅचरल गॅस हे सगळे आपल्याला सापडले जमिनीखाली. तर हे साठे कधी ना कधी संपणार आहेत, तर ते आपण रियूज नाही करू शकत.
दीज नॅचरल फ्युएल्स कॅन बी युज्ड ओनली वन्स. ते फक्त आपण आता सतत आपण जमिनीमधून ते काढून घेतोय. हे जे सगळे मिनरल ऑइल वगैरे आहेत, नॅचरल गॅस, ते सगळे आपण जमिनीमधून काढून घेतोय आणि ते आपण एकदाच युज करू शकतो. परत परत त्याचा आपल्याला ते भेटणार नाहीयेत. दे गेट कन्झ्युम्ड व्हेन वी यूज देम. आणि ते सतत संपत आहेत, आता कन्झ्युम होत आहेत. मोर ओव्हर बर्निंग दिस फ्युएल्स लीड टू द एअर पोल्युशन. इट टेक्स लॅक्स ऑफ इयर फॉर दिस सोर्सेस ऑफ एनर्जी टू फॉर्म इन नेचर. त्याचप्रमाणे आपण फ्युएल वगैरे बर्निंग करतो, म्हणजे पेट्रोल डिझेल वरती गाड्या भरपूर चालतात, इंडस्ट्री चालतात. त्याच्यामुळे काय होतंय, खूप मोठ्या प्रमाणावर हवा प्रदूषण होते, वायू प्रदूषण. आणि हे जे सोर्सेस आपण मिळवले त्याला लॅक्स ऑफ इयर्स लागलेले आहेत. लाखो वर्षांपूर्वी हे जे सगळे अवशेष, प्राणी आणि झाडांचे जे अवशेष जमिनीखाली गाडले गेले, त्याच्यातून ह्याची निर्मिती झालेली आणि ते संपत आहे. That is why it is necessary to bring into use other sources of energy, such as solar energy or wind energy. तर जे आपल्याला जे सोर्सेस संपणार नाहीयेत कधीच, त्याचा यूज केला पाहिजे. जसं सौर ऊर्जा, म्हणजे सूर्यावर चालणारी ऊर्जा, कारण सूर्य तर कायमस्वरूपी राहणार आहे अर्थवर. अर्थला जी सनलाईट मिळणार आहे ती कायम असणार आहे. आणि विंड एनर्जी, हवा पण आहे. तर त्याचा यूज करून आपण सोर्सेस बनवले पाहिजेत. आणि ते असे सोर्सेस बनवले पाहिजेत की त्यांनी पोल्युशन पण होणार नाही. दीज आर नॉन एक्झॉस्टिबल सोर्सेस ऑफ एनर्जी. आणि ते न संपणारे सोर्सेस आहेत. नॉन एक्झॉस्टिबल मीन्स कधीही न संपणारे. ठीक आहे, तर आपण पाहिलं की ह्या सगळ्या ज्या मशिनरी आहे, जे कन्स्ट्रक्शन मटेरियल बनवतात, त्याच्याने आपल्या इथे कसं पोल्युशन होतं, नॉईज पोल्युशन होतं, एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन. आणि त्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, तर नॅचरल सोर्सेसचा कमीत कमी यूज केला पाहिजे. आणि हे जे सोलर एनर्जी, विंड एनर्जी, हे जे नॉन एक्झॉस्टिबल सोर्सेस आहेत त्याचा यूज जास्तीत जास्त करता आला पाहिजे. ठीक आहे, समजलं का सगळ्यांना? अंडरस्टूड फिफ्थ स्टँडर्ड स्टुडंट्स? एखादा सेंटेन्स किंवा वर्ड तुम्हाला हे होतोय का, डिफिकल्ट आहे का? काही डिफिकल्टी असेल तर विचारायचंय. ओके, देन शॅल वी स्टार्ट विथ द सिक्स्थ स्टँडर्ड. आपण पाहत होतो हवा आणि हवामान, वेदर अँड क्लायमेट. तर वेदर मीन्स काय, तर आता सध्याची जी, आता ह्या क्षणाला जी परिस्थिती, त्याला बोलतो वेदर. म्हणजे आता ऊन आहे किंवा आता थोड्या वेळात आभाळ आलंय, म्हणजेच काय, क्लाउड्स आलेले. त्याच्यानंतर कुठे कुठे वेदर ड्राय असतं, कुठे क्लाउडी असतं, कधी एखाद्या दिवशी कोल्ड असतं, खूप थंडी असते आणि वारा पण सुटतो एखाद्या दिवशी. एखाद्या दिवशी खूप जास्त ऊन पडतं, तर एखाद्या दिवशी माइल्ड सन, म्हणजे थोडंसं ऊन असतं. तर ह्या ज्या कंडिशन चेंज होत राहतात दिवसभरात, त्याला बोलतो वेदर. आणि क्लायमेट, क्लायमेट म्हणजे जी एक हवामान म्हणू शकतो. जसं थंडी आहे, उन्हाळा आहे, जो 4 महिन्यांचा जो ऋतू असतो त्याला बोलतात क्लायमेट. त्याच्यामध्ये जे क्लायमेट असतं की आता ह्या 2 दिवसात पाऊस पडणार आहे किंवा काय, तर हे जे क्लायमेट आपल्याला लक्षात असतं की आता पावसाळा आहे, तर आता पावसाळ्याचे दिवस आहेत, म्हणजे आता 1-2 दिवसात पाऊस पडू शकतो किंवा काय. तर हे त्याला बोलतात क्लायमेट, म्हणजे हवामान. तर आपण 3 टाइप्स ऑफ सिटीज पाहिल्या होत्या जिथे एकाच टायमिंगला वेदर कसं कसं होतं. तर कोचीला क्लाउडी होतं, भोपाळला हॉट आणि सनी होतं, आणि मसुरीला कोल्ड आणि माइल्ड सन होता. तर त्याच्यामुळे सगळ्यात जास्त क्लॉथ्स कुठे ड्राय होतील, तर हॉट आणि सनी वेदर मध्ये, म्हणजे जिथे उष्णता जास्त आहे, सूर्याची उष्णता ज्या दिवशी जिथे प्रखर ऊन पडलेलं आहे तिथे कपडे लवकर वाढतील. आणि त्याच्यानंतर कोल्ड वेदर किंवा माइल्ड सन जिथे आहे तिथे, आणि त्याच्यानंतर क्लाउडी जेव्हा वेदर असतं तेव्हा सूर्य अजिबात दिसत नाही आपल्याला. तर अशा वेदरमध्ये कपडे वाळायला जास्त वेळ लागेल. ओके, तर ह्या पॅराग्राफ मध्ये तेच आहे जे आता मी एक्सप्लेन केलं, ते आपण पाहिलं होतं लास्ट टाइम.
Which of the following statements are applicable to the conditions that you have experienced today or yesterday at the place where you live? तर तुमच्या वेदर कंडिशन कालची कशी होती आणि आजची कशी होती, तर तुम्ही ह्याच्यामध्ये एक्सपिरियन्स करू शकता का बघा. तर आमच्या इथे बघा काल पाऊस होता खूप जास्त. मी सांगू शकते की आमच्या इथे काल खूप जास्त पाऊस झाला आणि आज आज वेदर कसं होतं, सनी होतं एकदम. म्हणजे आज दिवसभर ऊन होतं, दिवसभर सनलाईट होता आज. तर तसं तुमच्या तुम्ही जिथे राहता त्या प्लेसमध्ये वेदर कसं होतं कालचं आणि आजच्या वेदर मध्ये काय डिफरन्स होता, तो तुम्हाला नोट डाऊन करायचा आहे. सो तुम्ही असं म्हणू शकता की इट वॉज कोल्ड इन द मॉर्निंग. सकाळी ते थंड होतं. इन द आफ्टरनून इट बिकेम सल्ट्री. सल्ट्री म्हणजे काय, उष्ण आणि दमट. जिथे गरमी जास्त असते किंवा हवेमध्ये दमटपणा असतो, म्हणजे आभाळ आल्यावर किंवा पावसाळ्याचे दिवस असतात तेव्हा हवामान कसं असतं, सल्ट्री. इट रेन सडनली इन द आफ्टरनून. कधी कधी अचानक दुपारी पाऊस येतो. कूल ब्रीज वॉज ब्लोविंग ऍट डॉन. डाऊन म्हणजे काय, सूर्यास्ताच्या वेळी. सूर्यास्ताच्या वेळी कूल ब्रीज म्हणजे एक थंड हवा सुटलेली आहे. असं पण होतं ना कधी कधी, सूर्यास्ताच्या वेळी थंड वाटतं आपल्याला, हवा सुटते. बाहेर बसलो आपण किंवा टेरेसवर बसलो तर थंड छान हवा येत असते. क्लाउड्स गॅदर्ड इन द इव्हिनिंग. संध्याकाळच्या वेळेला काय होतं, अचानक आभाळ जे आहे ते ग्रे कलरचं होतं, म्हणजेच क्लाउड्स येतात वातावरणामध्ये. द नाईट स्काय वॉज फुल ऑफ स्टार्स अँड प्लीजंट ब्रीज वॉज ब्लोईंग. रात्रीच्या वेळेला कसं असतं, फुल ऑफ स्टार्स म्हणजे खूप सगळे स्टार्स दिसतात ह्याच्यामध्ये, आकाशामध्ये खूप सगळे स्टार्स दिसतात. आणि वातावरण कसं आहे, प्लीजंट म्हणजे प्लीजंट ब्रीज, खूप छान थंड हवा येते. कूल अशी एअर ब्लो होते, छान वाटते आपल्याला रात्रीचं असं हवेमध्ये बसायला किंवा थोडस संध्याकाळी खेळायला, वॉक घ्यायला. तर त्याला बोलतात प्लीजंट म्हणजे आनंददायी वातावरण. तर असं होतं, दिवसभराच्या अशा कंडिशन असतात नॉर्मली आपल्या वातावरणाच्या. We all always experience atmospheric condition prevailing at a place and a given time. तर ह्या सगळ्या दिवसभराच्या कंडिशन असतात आपल्या वेदरच्या. वी ऑफन टॉक अबाउट इट बट दीज कंडिशन आर शॉर्ट लिव्ह. आपण नेहमी याच्याबद्दल चर्चा करतो. आज वातावरण, कुणाचा फोन आला, आपल्या घरी फोन येतो आपल्या रिलेटिव्हचा, मग त्याच्यामध्ये नक्कीच आपली चर्चा होते की आज वातावरण, आमच्या इथे पाऊस आहे, तुमच्या इथे आहे का पाऊस, असं आपण विचारतो ना, तिथे कसं आहे हवामान. किंवा आज इथे खूपच कडक उन्हाळा आहे, खूप ऊन पडतंय, खूप गरम होतंय, असं आपण डिस्कस करत असतो. तर वी ऑफन टॉक अबाउट इट बट दीज कंडिशन्स आर शॉर्ट लिव्ह. म्हणजे ह्या कंडिशन ज्या असतात दिवसभराच्या त्या शॉर्ट टर्म साठी असतात. जो ऊन असतं जे फक्त दुपारीच असतं, संध्याकाळी आपल्याला परत थंड वाटायला लागतं. दिस इज व्हॉट वी कॉल वेदर. त्यालाच आपण काय म्हणतो, हवा, म्हणजे त्यावेळेचं वेदर. फॉर एक्झाम्पल वी से वेदर इज हॉट, कूल, ड्राय, सल्ट्री. वेदर कसं आहे, उष्ण आहे, थंड आहे, कोरडं आहे आणि सल्ट्री म्हणजे दमट आहे. अशा प्रकारे आपण सांगू शकतो दिवसभराचं हवामान. ओके प्रमिता, रीड नेक्स्ट पार्ट. Yes, ma'am. रीड करते का नेक्स्ट पार्ट? Yes. Since childhood, you have experienced summer, rainy season, and winter. On the basis of experiments, answer the following question: in which month do summer, season, and winter occur in a year from January to? It in a chart. Which special clothes do we use if it is raining? When do we use clothes? In which season do we mainly use thin cotton clothes? Explanation. Climate. ओके, आपण आधी समजून घेऊया. प्रमिता, वेट अ मिनिट. Since childhood, you have experienced summer, rainy season, and winter.
ऑन द बेसिस ऑफ युअर एक्सपिरियन्स आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. लहानपणापासून तुम्ही एक्सपिरियन्स केला असेल, उन्हाळा, पावसाळा किंवा हिवाळा. तर त्याच्यावरून तुम्हाला काही खाली क्वेश्चन्स दिलेले, त्याचे आन्सर्स द्यायचे. इन विच मंथ डू समर, द रेनी सीझन अँड विंटर ऑकर इन द इयर फ्रॉम जानेवारी टू डिसेंबर. शो इट इन द चार्ट. तर समर सीझन आपण पाहतो साधारण फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे हा समर सीझन असतो. त्याच्यानंतर रेनी सीझन स्टार्ट होतो. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर रेनी सीझन स्टार्ट होतो. त्याच्यानंतर ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी विंटर सीझन असतो. तर 4-4 महिन्यामध्ये हे तिन्ही सीझन डिवाइड केलेले झालेले. विच स्पेशल क्लोथ डू वी यूज इफ इट इज रेनिंग. तर रेनिंग मध्ये आपण नॉर्मली रेनकोट यूज करतो किंवा मग छत्री तर नॉर्मली सगळेच यूज करतात. बाहेर पडायचं असेल तर रेनकोट यूज करतो किंवा ते गम बूट्स बोलतात ना, पावसाळ्यात घालायचे शूज, ते यूज करतो आपण. व्हेन डू वी यूज वुलन क्लोथ्स. वुलन क्लोथ्स कधी यूज करतो तर माहितीच आहे सगळ्यांना. वुलनचे क्लोथ्स म्हणजे लोकरीचे कपडे आपण विंटर मध्ये यूज करतो. इन विच सीझन डू वी मेनली यूज थिन कॉटन क्लोथ. तर एकदम पातळ सुती कपडे आपण कधी यूज करतो तर ऑब्व्हियसली आपण समर सीझन मध्ये कॉटनचे क्लोथ्स यूज करतो. घाम समर मध्ये उष्णता असते खूप वातावरणामध्ये, घाम येतो आपल्याला जास्त, म्हणून मग आपण काय करतो स्वेटर किंवा हे रेनकोट तर नाही घालणार ना आपण. समर मध्ये काय यूज करतो कॉटन क्लोथ, सुती कपडे यूज करतो. पातळ आणि सुती कपडे ज्याने आपल्याला जास्त स्वेटिंग नाही होणार, आपल्याला गरम नाही होणार, असे कपडे आपण यूज करतो. आता हवामान म्हणजे क्लायमेट. तर हे जे आहे ते क्लायमेट आहे. हे जे तिन्ही सीझन्स आपण एक्सपिरियन्स करतो त्याला काय बोलतात हवामान. म्हणजे उन्हाळा, हिवाळा, पावसाळा हे जे ऋतू आहेत त्याला बोलतात क्लायमेट. यू मस्ट हॅव नोटिस दॅट ईच सीझन लास्ट फॉर अ पर्टिक्युलर पिरियड अँड ईच सीझन ऑकर ॲट अ पर्टिक्युलर टाइम ऑफ द इयर. आपण नोटीस करतो की प्रत्येक सीझन जो आहे तो पर्टिक्युलर पिरियड साठी असतो. म्हणजे वर्षभरामध्ये पर्टिक्युलर एक 4 महिन्याचा पिरियड असतो, त्याच्यामध्ये तो एक्सपिरियन्स करतो आपण. आता सध्या आपण रेनी सीझन एक्सपिरियन्स करतोय. आता रेनी सीझन संपला की दिवाळीनंतर आपण विंटर सीझन एक्सपिरियन्स करू. 3-4 महिने दिवाळी आपण थंडी एक्सपिरियन्स करणार आहे कंटिन्युअस. द सायंटिस्ट ऑब्झर्व द वेदर इन द रिजन फॉर मॅनी इयर्स विथ द हेल्प ऑफ सच स्टडीज दे डिफाईन द मीन वेदर कंडिशन. तर सायंटिस्टने ऑब्झर्व केलं, खूप वर्ष सायंटिस्टने ऑब्झर्व केलं आणि वेगवेगळ्या ठिकाणचा अभ्यास केला आणि त्यांना मीन वेदर कंडिशन म्हणजे एक सरासरी हवामान कसं असतं त्या त्या प्रदेशाचं ते त्यांनी फाइंड आउट केलं. द ऍव्हरेज वेदर कंडिशन ऑफ द प्लेस ऑब्झर्व ओव्हर अ लॉंग पिरियड ऑफ टाइम इज क्लायमेट ऑफ दॅट रिजन. तर लॉंग पिरियड साठी जो एखादा वेदर कंडिशन असते, हवेची जी स्थिती असते, खूप जास्त काळासाठी जी स्थिती असते त्याला काय बोलतात क्लायमेट म्हणजे हवामान. म्हणजे फॉर एक्झाम्पल रेनी सीझन. रेनी सीझन किती लॉंग पिरियड असतो तर 4 मंथचा, म्हणजे खूप जास्ती पिरियड आहे हा. 4 मंथचा पिरियड, 4 to 5 months इज व्हेरी बिग पिरियड. सो दॅट इज कॉल्ड क्लायमेट. क्लायमेट इज जनरली एक्सप्रेस्ड ॲज कूल अँड ड्राय, हॉट अँड ह्युमिड और हॉट अँड ड्राय एक्सेट्रा. तर क्लायमेटला जनरली थंड आणि कोरडं असं बोलतात. थंड कोरडं कुठे असतं विंटरमध्ये असतं. थंड आणि कोरडी हवा सुटलेली असते, त्याच्यामुळे बघा आपली स्किन पण ड्राय होते है ना. थंडीमध्ये आपण मग लोशन लावतो किंवा मग मॉइश्चरायझर लावतो, कारण आपले लिप्स वगैरे किंवा हाताची स्किन असते ती कोरडी पडायला लागते. मग काय करतो आपण, म्हणजेच कसं असतं वेदर कूल अँड ड्राय. हॉट अँड ह्युमिड. हॉट अँड ह्युमिड कधी असतं पावसाळ्यामध्ये असतं. दिवसभर ऊन असतं आणि संध्याकाळी आभाळ येतं किंवा ह्युमिड हवामान होतं किंवा पाऊस पडून जातो. पाऊस पडून गेला की वातावरणामध्ये खूप जास्त ओलावा असतो, तर त्याला काय बोलतात ह्युमिड वेदर, हॉट अँड ह्युमिड. आणि सतत त्या काळामध्ये समुद्राच्या पाण्याची वाफ होत असते. आजूबाजूला आपलं जे समुद्र आहे किंवा पाण्याचे जे साठे आहेत, रिव्हर्स, समुद्र, डॅम किंवा हे जे आहेत लेक्स, त्याच्यामधल्या पाण्याची कंटिन्युअस स्टीम होत असते. मग त्याच्यामुळे काय होतं व्हेपरायझेशन होत असतं आणि त्याच्यामुळे पावसाळ्यात वेदर कसं असतं हॉट अँड ह्युमिड म्हणजे दमट. त्याच्यानंतर हॉट अँड ड्राय.
उष्ण आणि कोरडं. उन्हाळ्यामध्ये कसं असतं हवामान? उष्ण असतं आणि कोरडं असतं. कोरडी हवा असते आणि वातावरण एकदम उष्ण असतं. नेक्स्ट पार्ट कोण रीड करेल? समजलं का? अंडरस्टूड स्टुडंट्स? अजून कोण होतं 6th स्टँडर्ड स्टुडंट? प्रमिता, अजून कोण आहे? अनिकेत आहे का? अनिकेत? ओके, अनिकेत 5th आहे का? कोण रीड करेल? 5th स्टँडर्ड स्टुडंट रीड करणार का? येस अनुज, रीड कर. The weather changes quite often due to the change in temperature, winds, and students, etc. We always experience these changes. A sum total of all these elements define whether thus affect our day-to-day activities and lifestyle elements of weather are taken into consideration while discarding the climate. ओके, हे पुढचं एक पॅराग्राफ रीड कर. एलिमेंट्स ऑफ वेदर. Elements of weather: temperature. The Earth's surface goes heat from the sun. As a result, the surface gets heated up. The air close to the surface start becoming hot, and later, one by one, different layers of air at higher elevation receive heat. Therefore, as we move upward from sea level and temperature of air decreasing, the temperature also goes on decreasing from the equator towards both the poles. ओके, व्हेरी गुड अनुज. The weather changes quite often due to changes in temperature, winds and humidity. तर हे वेदर चेंजेस कशामुळे होतात? तर टेम्परेचर म्हणजे सूर्य कसा आहे, त्या दिवशीची उष्णता कशी आहे. टेम्परेचर म्हणजे उष्णता. त्याच्यानंतर वारे, विंड्स म्हणजे वारा कसा आहे, आणि ह्युमिडिटी वातावरणामध्ये दमटपणा आहे का, तर म्हणजे हवा कशी आहे त्या दिवशीचा. ह्युमिडिटी म्हणजे दमटपणा. तर ह्या सगळ्यांवरती वेदर डिपेंड असतं. वी ऑलवेज एक्सपिरियन्स दीज चेंजेस. अ सम टोटल ऑफ ऑल दीज एलिमेंट्स डिफाईन वेदर. तर ह्या सगळ्यांचे जे दिवसभरातलं जे हवामान असतं त्यालाच वेदर असं म्हणतात. दीज अफेक्ट अवर डे टू डे ऍक्टिव्हिटीज अँड लाईफस्टाईल. एलिमेंट्स ऑफ वेदर आर टेकन इन टू कन्सिडरेशन व्हाईल डिस्क्रायबिंग द क्लायमेट. तर हे जे वेदर असतं रोजचं त्याच्यावरती आपली लाईफस्टाईल म्हणजे आपल्या डे टू डे ऍक्टिव्हिटीज डिपेंड असतात. आपण कुठे ट्रिप प्लॅन केली तर आपण काय करतो, त्या दिवशीची वातावरणाची कंडिशन कशी आहे, पावसाळा आहे का. मग आपण मोस्टली उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये फिरायला जातो. बाहेर जास्त पाऊस पडत असेल तर ती कामं आपण शक्यतो टाळतो, है ना. तर त्याच्यावरती आपली लाईफस्टाईल डिपेंड असते. These elements of weather are taken into consideration while describing the climate. तर हे जे डे टू डे लाईफचे जे वेदर असतं, दिवसभराचं जे वेदर असतं, काही दिवस ते नोटीस केलं जातं, काही दिवस नोट डाऊन केलं जातं, आणि त्याच्यावरून मग क्लायमेट डिसाइड होतं. त्या वेळेचं क्लायमेट कसं आहे, म्हणजेच हवामान कसं आहे, कोणता ऋतू चालू आहे ते आपण फाइंड आउट करतो. एलिमेंट्स ऑफ वेदर. टेम्परेचर. तर वेदरचे घटक म्हणजे हवेचे घटक कोणते आहेत, तर फर्स्ट एलिमेंट आहे टेम्परेचर. द अर्थ सरफेस गेट हीट फ्रॉम द सन. ऍज अ रिझल्ट द सरफेस गेट हिटेड अप. तर अर्थचा जो सरफेस आहे म्हणजे जमीन आहे त्याला काय होतं, सूर्याकडून उष्णता मिळते. ऍज अ रिझल्ट सरफेस गेट हिटेड अप. आणि त्याच्यामुळे काय होतं,
आपला जो अर्थचा सरफेस आहे म्हणजे आपली जी जमीन आहे, लँड आहे, ती काय होते, लँड असेल किंवा समुद्र असेल, समुद्राचं पाणी असेल, सरफेस वरती जो पण एरिया, सरफेस एरिया जो आहे तो हीट होतो, गरम होतो. तर तो एरिया गरम होतो सूर्याच्या उष्णतेमुळे. द एअर क्लोज टू द सरफेस स्टार्ट बिकमिंग हॉट अँड लेटर वन बाय वन डिफरंट लेअर ऑफ एअर ऍट हायर इलेव्हेशन रिसीव्ह हीट. तर ह्याच्यामुळे काय होतं, एअरचा म्हणजे एअर क्लोज टू द सरफेस स्टार्ट बिकमिंग हॉट, म्हणजे जमिनीलगतची जी हवा असते, जमीन बघा तुम्ही गरम, कधी कधी आपण जमिनीवर पाय बिना चप्पलचं गेलो तर पायाला पटकन चटके बसतात. म्हणजेच काय, जमीन वातावरणापेक्षा, हवेपेक्षा जमीन जी आहे खालची, खालचा जो जमिनीचा भाग आहे तो पटकन गरम होतो आणि तो पटकन त्याचं टेम्परेचर गरम होतं. म्हणजेच काय, त्याचं टेम्परेचर वाढतं आणि तो जो सरफेस आहे तो हॉट व्हायला लागतो आणि नंतर हळूहळू काय होतं, डिफरंट लेयर्स ऑफ एअर ऍट हायर इलेव्हेशन रिसिव्ह हीट, आणि ती जी हीट आहे, जमिनीलगतची जी उष्णता आहे, ती हळूहळू हळूहळू वरती जायला लागते, स्कायकडे जायला लागते, वरती वरती. सगळ्यात पहिल्यांदा जमिनीचा भाग गरम होतो, मग तो जमिनीवरची हवा गरम झाली की ती वरती जाते आणि वरची थंड हवा खाली येते. म्हणजे जमिनीलगतची जी हवा आहे ती गरम होते आणि जेव्हा हवा गरम होते तेव्हा ती हलकी होते, लाईट वेट होते, आणि ती जेव्हा हलकी होते तेव्हा ती वरती वरती जाते आणि वरची जी थंड हवा आहे ती जड असते, म्हणजे त्याचं वेट जास्त असतं आणि ती थंड हवा खाली येत असते. कंटिन्युअस असं वातावरणामध्ये होत असते, गरम हवा वरती जात असते आणि वरची थंड हवा खाली येत असते, म्हणजे असं सर्क्युलेशन सारखं चालू असतं हवेचं. Therefore, as we move upward from sea level, the temperature of air decreases. त्यामुळेच काय होतं, आपण सी लेवल, समुद्र सपाटीपासून जसं जसं वरती 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 जाऊ, जेवढं वरती जाऊ आपण तेवढं हवेचं टेम्परेचर जे आहे वातावरणाचं ते कमी कमी होत जातं. जसं जसं वरती जाऊ, म्हणजे आपण कधी तुम्ही टेकडीवर किंवा डोंगरावर गेला असाल तर डोंगराच्या पायथ्याशी उष्णता असते आणि जसं जसं डोंगर चढू आपण, वरती वरती जाऊ, पर्वत शिखरावर जसं जसं जाऊ तसं तसं थंड वाटायला लागतं आपल्याला. टेकडीवर किंवा डोंगरावर जेव्हा आपण जाऊ तेव्हा आपल्याला खूप थंड हवामान वाटायला लागतं. द टेम्परेचर ऑल्सो गोज ऑन डिक्रीजिंग फ्रॉम इक्वेटर टुवर्ड्स बोथ द पोल्स. तर आपण लर्न केलं होतं इक्वेटर काय आहे आणि पोल्स काय आहेत, आठवतंय सगळ्यांना? हे बघा, अर्थची ग्लोबची डायग्राम पाहिली होती आपण. ही जी डायग्राम आहे याच्यामध्ये मध्ये जो असतो तो मधली जी लाईन असते एकदम सेंटर मधून गेलेली ती असते इक्वेटर. तर इक्वेटरच्या तिथे काय असतं, सूर्य एकदम समोर असतो, इक्वेटरच्या समोर असतो सनलाईट, त्याच्यामुळे तिथे उष्णता जास्त असते. आणि जसं जसं वरती जाऊ, म्हणजे इथे जे दिलंय 90 डिग्री नॉर्थ पोल दिसतोय 90 डिग्री आणि खाली साऊथ पोल 90 डिग्री. तर जसं जसं वरती 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 आणि अर्थच्या खाली 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 जाऊ साऊथ पोल आणि नॉर्थ पोलकडे, तसं तसं हवामान आहे ते थंड थंड होत जातं. म्हणूनच नॉर्थ पोल आणि साऊथ पोलवर आपल्याला बर्फाळ प्रदेश आहे तो, तिथे सनलाईट खूप कमी प्रमाणात भेटते, म्हणून तिथे हवामान एकदम थंड असतं आणि तिथला प्रदेश कसा आहे, बर्फाचा आहे, तिथे बर्फ जास्त प्रमाणावर आढळतो. म्हणून मग इक्वेटर पासून वरती वरती जाऊ तसं तसं वातावरण थंड होत जातं. लक्षात आलं? अंडरस्टूड? की जसं जसं वरती जाऊ आपण तसं तसं हवामान थंड होत जातं आणि इक्वेटर जवळ हवामान उष्ण असतं. ओके, ओके. आता फक्त एअर प्रेशरचा पार्ट पाहूयात आपण. एअर हॅज वेट, तर हवेला सुद्धा वजन असतं. म्हणूनच मग आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की जमिनीवरची जी हवा असते ती गरम होते आणि ती लाईट वेट होते, म्हणजे वजनाने हलकी होते आणि ती वरती जाते, आणि वरची जी हवा असते ती जड असते, म्हणजे हेवी वेट असते आणि ती खाली येते. तर एअर हॅज वेट, हवेला सुद्धा वजन असतं. तुम्ही कधी तो एक्सपेरिमेंट केला असेल बघा, एका स्टँडला आडवी पट्टी ठेवून दोन साईडला 2 बलून ठेवायचे, 2 बलून लावायचे, फुगवलेले बलून, आणि
जेव्हा आपण तो बलून फोडतो, अगरबत्तीने जर तो बलून आपण बस्ट केला तर काय होतं, तो ती जी काठी असते ती पटकन हलते, म्हणजेच काय लक्षात येतं आपल्याला, आणि तो बलून जो असतो तो थोडासा टिल्ट होतो, म्हणजेच काय, एअर हॅज वेट, हवेला सुद्धा वजन असतं. ऍज अ रिझल्ट इट क्रिएट्स प्रेशर, हवेला वेट असतं त्याच्यामुळे कुठली पण वजनदार वस्तू प्रेशर क्रिएट करते, हवेचा दाब निर्माण होतो. इट इज कॉल्ड एअर प्रेशर, मग त्यालाच काय बोलतात, हवेचा दाब, एअर प्रेशर. द लोअर मोस्ट लेयर्स ऑफ एअर गेट सब्जेक्टेड टू द प्रेशर ऑफ अप्पर मोस्ट लेअर. तर खालची, सगळ्यात खालची जी लेअर असते ती खालच्या लेअरचं प्रेशर जे असतं ते वरच्या लेअरपेक्षा कमी असतं, वरच्या लेअरचं, अप्पर लेअरचं प्रेशर, एअर प्रेशर जास्त असतं. हेच द डेन्सिटी ऑफ द लोअर लेअर ऑफ एअर इन्क्रीजेस. त्याच्यामुळे जे घनता असते, म्हणजे खालच्या जमिनीलगतच्या हवेची घनता असते, डेन्सिटी असते, ती वाढत जाते, वरचेवर वाढत जाते. देअर इज अ ग्रेटर एअर प्रेशर नियर द सरफेस ऑफ द अर्थ अँड इट डिक्रीजेस विथ इन्क्रीजिंग हाईट. तर सगळ्यात खाली एअर प्रेशर जे आहे ते जास्त असतं, आणि जसं जसं पृथ्वीपासून वरती वरती जाऊ, आकाशाकडे जाऊ, तसं तसं एअर प्रेशर डिक्रीज होत जातं. दिस इज व्हर्टिकल एअर प्रेशर, त्याला काय बोलतात, व्हर्टिकल एअर प्रेशर. दीज चेंजेस ऑकर इन द हॉरिझॉन्टल मॅनर. हे जे चेंजेस असतात हवेचे ते आडव्या पद्धतीने, हॉरिझॉन्टली तयार होत असतात. दिस गिव्स राईज टू विंड्स, आणि त्याच्यामुळे वाऱ्यांची निर्मिती होते. आता ही कशी होते, एअर प्रेशर कसे तयार होतात, वाऱ्यांची निर्मिती कशी होते, ते आपल्याला नेक्स्ट पार्ट मध्ये हळूहळू शिकायचंय. वारे कसे तयार होतात, किंवा उष्णता कुठे जास्त असते, कुठे कमी असते, पाऊस कसा पडतो, हे आपल्याला हळूहळू नेक्स्ट पार्ट मध्ये लर्न करायचंय. ओके, हे जे खालचे जे लेसन्स आहेत त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की हवेची निर्मिती कशी होते. हे बघा, हे सगळे हवेचा पार्ट आहे, म्हणजे कुठून कसे वारे वाहतात त्याचा एक मॅप आहे पुढे जाऊन तुम्हाला. तर आपण तो हळूहळू अपकमिंग लेसन्स मध्ये आपण लर्न करूया. ओके, प्रमिता, काय झालं, मीच क्लासमध्ये आहे. अच्छा, तू एकटीच आहे का क्लासमध्ये? ओके प्रमिता, आपण बास करूया. ओके, मला माहिती नव्हतं. तुला काही डाऊट आहे का? ओके प्रमिता, बाय. बाय. ओके, वेलकम.